आहे यावर्षी काय रिझल्ट आपल्या हाती येईल, पुन्हा एकदा श्रीराम योद्धाज चॅम्पियन पद पटकावेल की वळकेश्वर वॉरियर्स तिसऱ्या पर्वाचा आणखीन एक नवीन संघ विजेता होईल का, अशी लढत असणार आहे। आणि या लढतीचा आपण टॉस करत आहोत दोन टीम मध्ये। एका बाजूला संघ आहे श्रीराम योद्धाज, एका बाजूला संघ आहे वॉरियर्स। तुम्ही पाहताय वळकेश्वर प्रीमियर लीग मान्यवरांच्या शुभाशय या ठिकाणी नाणेफेकीचा कौल केला जाईल। अंतिम सामन्याचा आपण टॉस करत आहोत। वेळ आपल्याकडे फार कमी उरलेला आहे आणि 6 वाजून 20 मिनिटं झालेली आहेत। आपण टॉस करत आहोत। टॉस आपण करत आहोत मान्यवरांच्या शुभाशय वळकेश्वर प्रीमियर लीग पर्व क्रमांक 3 चा हा टॉस होतो आहे मान्यवरांच्या शुभाशय। आपण नाणेफेकीचा कौल करत आहोत। 6 वाजून 20 मिनिटं झालेली आहेत आणि आपण टॉस करतोय दोन संघांमध्ये। या आकर्षक ट्रॉफीसाठी हा सामना होणार आहे। टॉस आपण लगोलग करूया। एका बाजूला संघ असणार आहे वळकेश्वरचा वॉरियर्स अजय सुर्वे यांच्या मालकीचा संघ आहे, तर एका बाजूला वळकेश्वर श्रीराम योद्धाज सुरेन कनोजिया यांच्या मालकीचा संघ हा आहे। आणि या संघ मालकांच्या खेळाडूंमध्ये अंतिम सामना सुरू होणार आहे। फायनल मॅच वळकेश्वर प्रीमियर लीग पर्व क्रमांक 3 ची या वर्षी पुन्हा एकदा संधी चालून आली आहे श्रीराम योद्धाजला आणि त्याचबरोबर वळकेश्वर वॉरियर्स या टीमला या वर्षी नवीन कोणता विजेता मिळेल का, की किंबहुना पुन्हा एकदा या स्पर्धेचं चॅम्पियन पद श्रीराम योद्धाज पटकावेल, म्हणजे अशी लढत असणार आहे। टॉस जिंकलेला आहे श्रीराम योद्धाच्या टीमने। नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथमतः काय घेता आपण, बॅटिंग करताय। ओके, आपण अधिकचा वेळ घेऊ नका कारण आपल्या सामन्यासाठी तुम्हाला वेळ हवा आहे। कारण 6 वाजून आता 21 मिनिटं झालेली आहेत। मॅच सुरू व्हायला लगभग 2-3 मिनिटं अजूनही लागतील। त्यासाठी आपण घाई करा मित्रांनो, कारण हळूहळू अंधार वाढत जाईल आणि बॉल दिसणं कठीण होऊन जाईल। त्यासाठी विनंती आपण घाई करा। आणि आता यानंतर मान्यवरांना आपण विनंती करणार आहोत की आता आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा। फायनलची मॅच टॉस झालेला आहे। टॉस जिंकलाय वळकेश्वर श्रीराम योद्धाच्या टीमने। टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय। वळकेश्वर वॉरियर्सच्या टीमला आता गोलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे। जशी माहिती आमच्यापर्यंत येईल सामना किती षटकांचा आहे ती माहिती आम्ही प्रेक्षकांपर्यंत पोहोचवू। 10 संघ सहभागी झाले होते आणि 10 संघांमधून 2 संघ आता पुढे निघून गेलेले आहेत। त्यांच्यामध्ये होणार आहे ही अंतिम आणि फायनलची मॅच। फायनल मॅच आपल्या समोर येते, ज्याची आपण आतुरतेने ज्या क्षणाची वाट पाहत आहोत। प्रेक्षक वर्ग मोठ्या संख्येने बहुसंख्येने या ठिकाणी आलेला आहे। त्याही प्रेक्षक राजाचं आपण सहर्ष स्वागत करूया। जे प्रेक्षक आम्हाला फोर्स1 लाईव्हच्या माध्यमातून जोडलेले आहेत त्याही प्रेक्षकांचं आपलं सहर्ष स्वागत करूया। या स्पर्धेला आपण चांगला प्रतिसाद दिलेला आहे आतापर्यंत। मान्यवरांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती आपण सर्वांनी आसनस्थ व्हा। आमच्या सर्व अतिथी पाहुण्यांना विनंती आहे की आपण सर्वांनी आसनस्थ व्हा अशी विनंती आहे। चला सामना सुरू करा। दोन्ही संघांना विनंती आहे आपण वेळ घेऊ नका, आपण सामना सुरू करा। स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे। ज्या जोडीवरती असणार आहे श्रीराम योद्धाचा दारोमदार। गतवर्षीचं पर्व श्रीराम योद्धाच्या नावी राहिलं होतं। पहिलं पर्व या स्पर्धेचं राहिलं होतं रॉयल चॅलेंजर या टीमच्या नावी। आता या पर्वामध्ये पुन्हा एकदा नव्याने इतिहास रचला जाईल का, की पुन्हा एकदा हे पर्व श्रीराम योद्धाच आपल्या नावी करेल, की नवा इतिहास वळकेश्वर वॉरियर्स संघ रचेल, याच्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। सर्वच मान्यवरांचं पुनश्च एकदा आपण स्वागत करूया। त्यांना विनंती आहे की सर्वांनी आपण आसनस्थ व्हा। चला सामना सुरू करा मित्रांनो, आपण वेळ घेऊ नका कारण वेळ फार कमी उरलेला आहे। 6:45 पर्यंतच आपण खेळू शकतो आणि हे आपल्याला सर्वांना माहिती आहे। त्यासाठी आपण सहकार्य करा। सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करायची आहे टीम वॉरियर्सला, त्यासाठी वॉरियर्स टीम तुम्ही थोडीशी घाई करा। बॅटिंग ऑर्डर मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे।
दोन्ही संघांना विनंती आहे की आपला अतिरिक्त खेळाडू आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. त्याचबरोबर संजयजी करंडे यांचे आगमन आहे, त्यांचे आपण करूया सहर्ष स्वागत. आणि त्यांना विनंती आहे आपणही मुख्य व्यासपीठावरती स्थानपन्न नवा. आपलंही वाळकेश्वर प्रीमियर लीग पर्व क्रमांक 3 च्या वतीने आहे सहर्षचं स्वागत आहे. चला सामना सुरू करा. दोन्ही संघांना विनंती आहे आपण मित्रांनो वेळ घेऊ नका. आता वाजलेले आहेत 6:25 झालेले आहेत आणि 25 मिनिटाचाच कालावधी आहे आपल्या संपूर्ण मॅच साठी, कारण त्यानंतर दिसणं कठीण होईल. दोन्ही संघ अतिरिक्त खेळाडू पाठवा. मॅचला सुरुवात. स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी आलेली आहे. एका बाजूला बॅटिंग मध्ये राम, दुसऱ्या बाजूला गणेश शेलार गब्बर. बॅटिंग साठी पहिला बॉल, फायनलचा पहिलाच बॉल पाठवलाय. लांब लचक टोले जंग कौलांवरती फेकून दिलाय आणि या बॉल वरती मोहर काय लागेल. मिळाला मोका, दिला ठोका, आल्या 4 धावा. शक्ती आणि युक्तीचा साधलाय मेळ या बॉल वरती. राम यांनी केलाय चांगला खेळ, काय फटका खेळलाय. 4 धावा या बॉलच्या पाठीमागे आल्या. पंचांकडे बॉल सुपूर्त करूया. सुरुवात जर पाहिली तर दिमागदार केली. चनिया मनिया बोर खाया लागोड आणि पहिल्याच बॉलचं स्वागत केलंय ताबडतोड. बॉल सरळ चाललाय सीमा पार. धावा मिळतील 4. आलाय तो एक दर्जेदार चौकार. राम यांचा बोलबाला सुरू झाला. काय फटका खेळलाय, काय टोला खेळलाय. समोर गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सय्यार. पहिल्या षटकामध्ये कार्तिक. हाई बॉल त्या दिशेने निघालाय आणि याही बॉल वरती आता मोहर लागली. 2 धाव्यांची फटका ला जवाब आहे. या बॉलची उडान 2चा लगान. त्याचबरोबर आपण आवळेगावकर सरांचं मनपूर्वक आभार मानूया. ऑफिशियल पंच म्हणून या स्पर्धेमध्ये सहभागी झाले. क्वालिफाईड पंच ISPL असेल किंवा सुप्रीमो मोठमोठ्या स्पर्धांमध्ये पंचांची भूमिका ज्यांची आपण नेहमीच पाहतो. अनिलजी आवळेगावकर सर यांचं मनपूर्वक आपण आभार मानूया. त्या ठिकाणी रजा घेत आहेत. बॉलर तयार. कमी गतीचा बॉल. क्षेत्ररक्षक आहेत. मिळेल का एक धाव तर हो, एकच धाव या बॉलच्या पाठीमागे मिळते. सिंगल बरोबर धावसंख्या पुढे जाईल. धावा धावफलकावरती येत आहेत. 7 धावा धावफलकावरती येत आहेत. एका बाजूला आता स्ट्राईक वरती गणेश शेलार. KSK महाबळेश्वरचे खेळाडू गब्बर या नावाने टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती प्रसिद्ध आहेत. आक्रमक बॅटिंग साठी ओळख आहे. समोर कार्तिक ऑलराऊंडर आहेत. बॉलर तयार. जागेवरतूनच हा बॉल फेकून दिलाय आणि या बॉल वरती आता मोहर काय लागेल. पंच शेवटपर्यंत पाहताय. 2 धावा. गणेश शेलार यांनी काय फटका खेळलाय. चांगला फटका, ताकदीचा योग्य वापर, टायमिंग प्रॉपर. समोरच्या बाजूला बॉल पाठवलाय. 2 धावेंसाठी एक चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये गणेश शेलार यांच्या बॅट म्हणून आलेला आहे. धावसंख्येचा वेग वाढवण्याचा प्रयत्न केलाय. हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये अंतिम सामन्याचा रंगलाय. कार्तिक यांना निश्चित विकेटसाठी जावं लागेल. त्याचबरोबर उत्तम स्पोर्ट्सचे मालक या ठिकाणी येत आहेत. त्यांचंही स्वागत आहे. वाळकेश्वर प्रीमियर लीग पर्व क्रमांक 3 च्या वतीने त्यांना विनंती आपण असं नसावा. या बॉलच्या पाठीमागे फक्त एकच धाव. थोडीशी निराश होते आपल्या स्ट्रोक वरती, कारण एकच धाव त्यांना या चांगल्या स्ट्रोकच्या पाठीमागे मिळाली. कार्तिक यांनी या बॉलच्या पाठीमागे कमबॅक केलं, कारण या अगोदर काही त्यांनी अधिकच्या धावा खर्च केल्या होत्या. धावा आहे धावफलकावरती 10. 5 बॉलचा खेळ संपलेला आहे. कार्तिकचा शेवटचा बॉल. ऑलराऊंडर आहेत कार्तिक. टीम वॉरियरचे वाळकेश्वर वॉरियर्स. बॉलर तयार. फुलटॉस बॉल. फुलटॉस झाडांच्या वरतून पाठवलाय. तडक फडक बेधडक कडक आलाय. 2 धावेंचा फटका. धावा धावफलकावरती आहेत आता 12. एका षटकाचा खेळ संपलेला आहे. चला घाई करा फिल्डिंग टीम, तुम्हाला बॅटिंग करायची आहे. 6:28 मिनिटं झालेली आहेत. येणारे बॉल आता शिल्लक आहेत अजूनही. 18 बॉल अजूनही शिल्लक आहेत. हेमंत शिंदे अर्थात जम्बो सर, जम्बो या नावाने प्रसिद्ध आहेत. 50+ चे खेळाडू आहेत. मुंबईच्या उपनगरांमध्ये चर्चेमध्ये असणारे सिनियर खेळाडू म्हणून ज्यांचं नाव घेतलं जातं ते हेमंत शिंदे जम्बो. ओव्हर नंबर 2. फिरकी गोलंदाज आणि त्यांचा हा बॉल पाठवलाय 2 धावेंसाठी. अनेक वेळा म्हणजे गणेश शेलार आणि हेमंत शिंदे जम्बो अनेक वेळा समोरासमोर आलेला आहे. जेव्हा रुळे विरुद्ध रेणुश हा सामना असतो KSK मध्ये, त्यावेळेस अनेकदा बहुधा समोर आलेले आहेत. याही ठिकाणी बहुधा आले असतील, परंतु आज पुन्हा एकदा प्रीमियर लीगच्या माध्यमातून
उजवस्तीच्या बाहेरचा बॉल आला तो डॉट. या बॉलच्या पाठीमागे मिळणार नाहीये कोणती धाव. टप्पा पडल्यानंतर बॉल गरकन वळण येतोय तो निर्धाव. एका बाजूला पहा चेरअप जल्लोष. बॅकफूट वरती गेले जाळीच्या वरतून विथ द स्पिन खेळलेला बॉल गणेश शेलारांनी पाठवलाय. 2 धावेंसाठी धावा धावफलकावरती आल्या तब्बल 16 धावा धावफलकावरती आहेत. 1-6. हेमंत शिंदे जम्बो सर पुन्हा तयार. जम्बो या नावाने प्रसिद्ध असणारे क्रिकेटच्या पटलावरती एका बाजूला गणेश शेलार गब्बर अशी लढत. बॅकफूट वरती पुन्हा गेले हात खोलले आणि हाही बॉल एक्स्ट्रा कव्हरला. मादक सौंदर्य दाखवत 2 धावेंसाठी निघालाय. चांगला फटका विजयसारखी लकलकणारी बॅटिंग या जोडीने केली आहे. फटक्यांचं चांदणं मैदानाच्या आतमध्ये शिंपलंय. श्रीराम योद्धा जेव्हा चांगली बॅटिंग करतोय त्यावेळेस निश्चित श्रीराम या नावाचे जयघोष होत आहेत. जय श्रीराम अशाही घोषणा आपल्याला ऐकायला मिळत आहेत. जयघोष ऐकायला मिळत आहेत. हा बॉल डावीशी सोडून चाललेला आहे. पंचाने सांगितलं की दिशा आहे खराब. हा आलाय तो वाईट बॉल. जागेवरतूनच हा बॉल आणि या बॉल वरती मोहर लागली आहे. मैदानाच्या आतमध्ये धमाके काय केलेले आहेत या जोडीने. डॉट बॉल फार कमी खेळलेत. प्रत्येक बॉलवरती आक्रमण केले. तुटून पडलेले आहेत. एका बाजूला अनुभव आहे. धावसंख्या धावफलकावरती 21 तब्बल. या ओव्हर मध्ये 5 बॉलचा खेळ झालाय. शेवटचा बॉल हेमंत शिंदे यांचा. जागेवरतूनच फटका खेळलाय. समोर क्षेत्ररक्षक होते त्यांना भेदून बॉल निघालाय. पुढे निघून गेला. 2 धावा मिळाल्या. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती आहेत तब्बल आता 23 धावा 0 गडी बाद. 23 धावा 0 गडी बाद. प्रारंभिक जोडी तळ ठोकून बसली आहे. या जोडीने चांगली बॅटिंग केलेली आहे. 23 धावा बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये. शेवटच्या अजूनही काही षटकांचा खेळ बाकी आहे. चला घाई करा. आता वाजलेले आहेत 6:31 मिनिटं आणि दोन्ही संघांना विनंती आहे की आपण सामना सुरू करा. क्रिकेटचा खेळ आपण 2 दिवस आहे क्रिकेटच्या खेळाचा आनंद घेतला. वाळकेश्वर प्रीमियर लीगचा हा थरार चांगल्याच प्रकारे रंगला आणि आपण सर्वजण वाळकेश्वर प्रीमियर लीगच्या रंगात म्हणजे क्रिकेटच्या रंगात आपण रंगून गेलो. क्रिकेट हा एक असा धागा आहे ज्याने तुम्हा आम्हाला बांधून ठेवलेला आहे. क्रिकेटमुळे मैत्रीचे संबंध हे जिव्हाळ्याचे नेहमीच होताना पाहायला मिळतात. हा क्रिकेटचा रंगमंच आणि या रंगमंचावरती सुरू आहे वाळकेश्वर प्रीमियर लीगचा थरार. बॉलर तयार. लेफ्ट आर्म राऊंड. जागेवरतूनच राम यांचा प्रयत्न हाच होता की मला मोठा फटका खेळायचा आहे. स्वप्नील ओव्हर नंबर 3 मध्ये आलेले आहेत. षटक क्रमांक 3 सांभाळत आहेत. एका बाजूला राम. दोन्ही बाजूने आक्रमण आहे. राम यांनी काय सुरुवात केली आहे डावाची. पहिल्याच बॉलचं स्वागत दिमागदार केलं होतं. चौकार खेचला होता. स्ट्रायकर एंडला तयार. स्वप्नीलचा राऊंड द विकेटचा हा बॉल जागेवरतूनच समोरच्या बाजूला सरळ बॉल सीमारेषा तोडतोय. तलवारीच्या धारेने बॉल सीमा पार. धाबा मिळतील तब्बल 4. जब जब तूने किया है अपने काबिलियत पर विश्वास तब तूने रचा है एक बड़ा इतिहास. आणि या बॉल वरती खेळलाय चौकार. बॉल चाललाय सीमा पार. लाजवाब फटका. आज प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. जिकडे जागा मिळेल तिकडे प्रेक्षक बसलेले आहेत. आवर्जून त्यांना वाळकेश्वर प्रीमियर लीगचा अंतिम सामना पाहायचा आहे. खोलवर टप्प्याचा हा बॉल क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. बॉल विसवला. राम माघारी. एक तुम्हारी तो एक हमारी. परंतु राम यांच्या चांगल्या खेळासाठी कडकडाट होतोय कारण चांगली बॅटिंग त्यांनी केली. आता वॉरियर संघही चेअरअप करतोय कारण संघाला गरज आहे. मनोबल वाढणं फार महत्वाचं आहे. आता मैदानाच्या आतमध्ये सुशील बॅटिंग साठी येत आहेत मधल्या फळीमध्ये. या ओव्हर मध्ये आपण जर आतापर्यंत पाहिलं ना तर 3 बॉलचा खेळ झालाय. धावसंख्या 27 वरती. एक सुशील एका बाजूला गणेश. ओव्हर नंबर 3 स्वप्नील. अंतिम सामना वाळकेश्वर प्रीमियर लीगचा. चला घाई करा. वाळकेश्वर प्रीमियर लीग. खोलवर टप्प्याचा बॉल परफेक्ट यॉर्करचा वार. एक सिंगल धाव
गणेश शेलारांच्याकडे स्ट्राईक देणं फार नितांत गरजेचं होतं आणि तेच केलंय मैदानाच्या आतमध्ये येतात सुशील यांनी. कारण गणेश शेलार यांनी देखील राम यांच्या बरोबर बराचसा वेळ मैदानाच्या आतमध्ये व्यतीत केलेला आहे. त्यामुळे क्रिकेटचं जे सूत्र आहे की नवीन फलंदाज ज्यावेळेस मैदानाच्या आतमध्ये येतो स्ट्राईक दुसऱ्याला देतो आणि तेच मैदानाच्या आतमध्ये केलेलं आहे. गणेश शेलार स्ट्राईक वरती आलेले. स्वप्नील तयार, दमदार मारा, लेफ्ट आर्म राऊंड. हाई बॉल जागेवरतून खेळला आहे, धाव मिळणार नाहीये. पण स्वप्नीलांनी काय केलंय, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट येताना हे बॉल थोडेसे पुढे सोडलेले आहे. त्याच्यामुळे फलंदाजांना हे बॉल उचलताना थोडंसं कठीण जातंय आणि त्याचमुळे की काय चांगल्या गोलंदाजीचा बोलबाला सुरू झालाय. 28 वरती 1. शेवटच्या एका बॉलचा खेळ. जागेवरतूनच हा बॉल ऑन साइडला खेळलाय, फेक डायरेक्ट होईल का तर नाही. एक सिंगल धाव. काय धावली गणेश शेलार यांनी. षटक क्रमांक 3 चा खेळ संपला. धाव फलकावरती धावा आहेत तब्बल आतापर्यंत 29 धावा, 1 गडी बाद. शेवटच्या 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 6 वाजून 35 मिनिटं झालेले सायंकाळचे. दोन्ही संघांना विनंती आहे की आपण लगेच सामना सुरू करा. शेवटचे 6 बॉल आणि शेवटचे 6 बॉल कुणाच्या खांद्यावरती दिली जाईल जबाबदारी. शेवटचं षटक स्लॉग ओव्हरचं आहे. डेथ ओव्हरचं षटक फार महत्वाचं असतं कारण अशा षटकामध्ये गोलंदाजांना कमी धावा द्यायच्या असतात परंतु फलंदाजांना धावा कुटायच्या असतात. म्हणूनच की काय या षटकाला मारझोड तोडफोडीचं षटक म्हटलं जातं. स्ट्रायकर एंडला गणेश शेलार गब्बर तयार. ओव्हर नंबर 4 ला सुरुवात. पहिलाच बॉल ऑन साइडला खेचलाय आणि या बॉल वरती 2 धाब्यांचा फटका आलाय. एक चांगला फटका. गणेश शेलारांनी चांगला फटका खेळला 2 धाब्यांचा. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे मिळतील. फटका आहे भारी. बॉलने घेतले भरारी 2 धाब्यांसाठी. 31 वरती 1. अंतिम षटकासाठी आलेले आहेत गोलंदाज सचिन. अंतिम षटक आपल्या नावे घेतलंय. अनुभव आहे त्यांच्या गाठीशी. आपटलेला बॉल, बॅकलिपचा वापर, टायमिंग आहे प्रॉपर. फटका आहे कडक. बॉल देतोय 2 धाब्यांसाठी. धडक. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे गणेश शेलार यांच्या बॅट मधून येत आहेत. शेवटच्या 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. तुम्ही पाहताय वाळकेश्वर प्रीमियर लीग पर्व क्रमांक 3. क्रिकेटचा रंगमंच आहे. रंगात रंगूया, माणसाला माणूस आणि खेळाडूला खेळाडू जोडूया. वाळकेश्वर प्रीमियर लीगच्या माध्यमातून पर्व क्रमांक 3 चा हा थरार. आज छोट्यापासून मोठ्यांपर्यंत ही प्रीमियर लीग आवर्जून खेळण्यासाठी 2 दिवस जर आपण पाहिलं लहानांपासून मोठ्यांपर्यंत एक चांगला सहभाग. बॉलर तयार. फटका चांगलाच खेळलाय. या बॉल वरती आवाज चांगला आलाय आणि या बॉलच्या पाठीमागे काही धावा आपण 2 या बॉलच्या पाठीमागे ऍड करूया. धावसंख्या जाऊन पोहोचले 35. 35 धावा, 1 गडी बाद. शेवटच्या 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. सायंकाळचे आता 6 वाजून 37 मिनिटं झालेली आहेत. अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. श्रीराम योद्धाज आपण तयार आहात. तुम्हाला लगेच फिल्डिंग लावायची आहे. टीम श्रीराम योद्धाज बाकीच्या खेळाडूंना विनंती आपण तयार राहा. हा टप्पा पडल्यानंतर बॉल पुन्हा एकदा वळवलाय ऑन साइडला. 2 धाब्यांची ललकारी या बॉलच्या पाठीमागे मिळणार आहे. दिलखेच अदा फटका. 6 वाजून 37 मिनिटं झालेली आहेत आणि स्कोर बोर्ड देखील 37 वरती जाऊन पोहोचलाय. 1 गडी बाद. शेवटच्या आता 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. शेवटचे 2 बॉल निर्णायक असतील. कुठपर्यंत मजल मारेल बॅटिंग करताना. पहिल्या पर्वाचा विजेता होता वाळकेश्वर रॉयल चॅलेंजर. दुसऱ्या पर्वाचा श्रीराम योद्धाज. आता तिसऱ्या पर्वाला बाजी कोणाची. हाई फटका. गणेश शेलार नावाचं वादळ आलंय आणि त्या वादळाचा सपाटा पहा. जबरदस्त बॅटिंग केली आहे गणेश शेलार. काय बॅटिंग केली मैदानाच्या आतमध्ये. वादळाचा सपाटा पहा. प्रत्येक बॉल पाठवलाय 2 धाब्यांसाठी आणि आणखीन एक बॉल परत एकदा 2 धाब्यांसाठी. गणेश शेलार यांचा बहारदार खेळ. पहिला डाव संपलेला आहे. 41 झालेले आहेत. 42 बनवायचे आहेत. टीम वाळकेश्वर वॉरियर्स म्हणजे अजय सुर्वे यांच्या मालकीच्या संघाला तर एका बाजूला या मॅच मध्ये टीम सुरेन कनोजिया यांच्या मालकीच्या संघाला करायचा आहे 42 धाबांचा बचाव. येणारे बॉल 24 गेंदों में जीत के लिए बनाने 42 रन्स 24 बॉल्स 24 बॉल 42 ची गरज.
चला घाई करा दोन्ही संघ. श्रीराम योद्धाच आपल्याला खास करून विनंती आहे आणि वॉरियर्स बॅटिंग ऑर्डर पाठवा. 6 वाजून 39 मिनिटं झालेली आहेत आणि इथून पुढे फक्त आणि फक्त 15 मिनिटं जास्तीत जास्त चांगलं दिसू शकतं. त्यासाठी विनंती आपण घाई करा. 24 बॉल 42 बनवायचे आहेत. आगाज आपने देखा अंजाम अभी भी बाकी है. चला बॅटिंग ऑर्डर पाठवा मित्रांनो, बॅटिंग ऑर्डर पाठवा. पूर्व अर्ध आपण पाहिलेला आहे, आता उत्तर अर्धाकडे आपण वळूया. पुन्हा एकदा वर्षभर या प्रीमियर लीगची वाट पाहावी लागेल. इतिहासाची पुनरावृत्ती होईल का की नवीन इतिहास पर्व क्रमांक 3 मध्ये रचला जाईल. चला बॅटिंग ऑर्डर पाठवा. टीम वॉरियर्स बॉल दिसणं कठीण होऊन जाईल मित्रांनो, आपण बॅटिंग ऑर्डर पाठवा, लगेच पाठवा, कारण 6 वाजून 40 झालेले आहेत. सायंकाळचे मॅचच्या सुरुवात होईल. 42 ची गरज आहे. येणारे बॉल आहेत 24. वाटचाल परंपरेची परंपरा, भव्य दिव्य स्पर्धेची, कुंभमेळा क्रिकेटचा संघर्ष, चेंडू आणि बॅटचा तो संघर्ष मैदानाच्या आतमध्ये. श्रीराम योद्धाच विपक्ष वॉरियर्स. पहिला बॉल दुसऱ्या डावातला. 1 धाव पूर्ण केले. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे सहजरित्या मिळतील. बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये जोडी आलेली आहे. एका बाजूला गणेश, दुसऱ्या बाजूला कार्तिक. पहिलं षटक हाताळण्यासाठी वसंत. पहिला बॉल वसंत यांनी टाकलाय. 2 धावेंचा स्ट्रायकर एंडला गणेश, नॉन स्ट्रायकर एंडला कार्तिक. हा बॉल खेळलाय मिडॉनला. धावा किती मिळतील या बॉलच्या पाठीमागे. सुरुवात दमदार करावी लागेल. याही बॉलच्या पाठीमागे आपण स्कोर बोर्ड मध्ये धावा 2 जोडी या स्कोर बोर्डला पुढे नेऊया. 42 चा टार्गेट असताना बनवलेले आहेत धावा 4. वाळकेश्वर प्रीमियर लीगचा थरार. एक सिंगल आहे, आपण करेक्शन करूया. 3 धावा धावफलकावरती येत आहेत. वसंत तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. फटका क्षेत्ररक्षक आहेत. डॉट बॉल तितकाच महत्वाचा आहे या मॅच मध्ये. दोन्ही धावांचे फटके या मॅच मध्ये महत्वाचे आहेत. स्ट्रायकर एंडला गणेश, नॉन स्ट्रायकर एंडला कार्तिक. ही जी जोडी आहे ना, त्या जोडीवरती दारोमदार आहे. क्षमता आहे या जोडीकडे. जोडी आक्रमक आहे, जोडी प्रतिभावंत आहे, परंतु आज खेळाचं सादरीकरण चांगलं करावं लागेल. उसळणारा बॉल 1 पाय पुढे काढला, 1 पाय जागेवरती रवला, परंतु पहा आलाय तो डॉट. परिणामांची जाणीव ठेवून कृती करावी लागेल. परिणामांची जाणीव न ठेवता केलेली कृती तुम्हाला अपयशाकडे घेऊन जाऊ शकते आणि परिणामांची जाणीव ठेवून केलेली कृती तुम्हाला नेहमी यशाकडे घेऊन जाऊ शकते. त्यामुळे या मॅच मध्ये परिणाम काय असेल, जर चांगलो नाही खेळलो तर सामना हातातून निघून जाईल. याची जाणीव ठेवून चांगला खेळ करावा लागेल. आता हा बॉल चांगल्या प्रकारे टोलवलाय, परंतु गोलंदाज बॉलच्या खाली. गणेश माघारी. धक्का क्रमांक पहिला वाळकेश्वर वॉरियर्स या टीमला. एका बाजूला धाव फलकावरती धावा आलेल्या आहेत अवघ्या फक्त 3 आणि फलंदाज 1 कोसळलेला आहे. मैदानाच्या आतमध्ये आता येणाऱ्या फलंदाजाला धावा कुटाव्या लागतील, धावा बनवाव्या लागतील. असफलताओं से निराश नहीं होना चाहिए. आता सिनियर क्रिकेटर मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. हेमंत शिंदे जम्बो या नावाने प्रसिद्ध असणारे या संपूर्ण मुंबईच्या उपनगरांमध्ये सातारा जिल्ह्यामध्ये खास करून हेमंत शिंदे आलेले आहेत बॅटिंगसाठी. जम्बो क्षमता आहे. 50+ चे खेळाडू आल्या पावली. स्ट्रोक चांगला खेळत आहेत. 1 सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. धावसंख्या धावफलकावरती आलेली आहे तब्बल 4. 1 गडी बाद. आता 18 बॉल. विजयासाठी धावा बनवायच्या आहेत 38. 18 बॉल. 38 ची गरज या मॅच मध्ये अजूनही आहे. यूं ही नहीं कोई मुकाम मिलता, इसको पाने के लिए चलना पड़ता. इतना आसान नहीं है कामयाबी को मिल जाना, उसके लिए किस्मत से तो कभी खुद से लढना पड़ता है. स्वतःशी लढावं लागेल. ही ती मॅच आहे जिथे फलंदाजांना चांगला खेळ करायचा आहे. 18 बॉल 38 ची गरज. 4च धावा आलेल्या आहेत. स्ट्रायकर एंडला हेमंत शिंदे जम्बो सर बॅटिंग साठी तयार. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात. संदीप यांचा पहिलाच बॉल समोर खेळलाय. 2-2 धावेंचे फटके महत्वाचे राहतील या मॅच मध्ये, परंतु पंच काय पाणी करतील. बॉल सीमारेषा तोडतोय सरळ 4 धावेंसाठी. चाहे लंबा हो सफर, चाहे अजब हो डगर, मुश्किलों से डरना क्या जब मुकाम पाना हो अगर. वय वर्ष 52 आहे आणि वयाच्या 52व्या वर्षी
देखील त्यांनी चौकार मारलेला आहे. वय वाढलंय परंतु खेळातली चमक अजूनही कमी झालेली नाहीये. अशा पल्लवित केलेल्या आहेत या मॅच मध्ये. जंबो यांनी बॅटिंग करताना पहिल्याच बॉल वरती चौकार ठोकलाय. बॅटिंग साठी तयार संदीप समोरून ऑन साइडला वळवलाय. मोहर काय लागेल या बॉल वरती. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होतीये. जीत का जज्बा जब सीने में सर उठता है वो खेल खेल कहाँ रह जाता है, एक जुनून बन जाता है. आणि त्याच जुनूनने खेळावं लागेल. इतिहासाची पुनरावृत्ती होईल की नवा इतिहास वाळकेश्वर प्रीमियर लीग मध्ये लिहिला जाईल. पर्व क्रमांक 3 चा बॉलर तयार. वेगाने टाकलेला बॉल संदीप यांचा चांगला बॉल आहे. प्रभावित करतोय. आला तो डॉट. निर्धाव बॉल. टाळ्यांचा कडकडाट. चांगला फटका. टाळ्यांचा कडकडाट. शिट्या आवाज. 9 धावा 1 गडी बाद अशी स्थिती एका बाजूला. 42 धावांचं लक्ष. ऑन साइडला वळवलाय. एक सिंगल धाव. स्ट्राइक वरती आता बॅटिंग मध्ये कार्तिक येतील. कार्तिक यांना हात खोलावे लागतील. क्षमता आहे कार्तिक यांच्याकडे. चांगली बॅटिंग करावी लागेल. धावसंख्या आहे धावफलकावरती 10. आता अजून इथून पुढे बनवायच्या आहेत धावा. ते समीकरण शिल्लक आहे 32 धावा 14 बॉल. 14 बॉल मध्ये 32 ची अजूनही गरज. संदीप तयार. हा फटका जागेवरतून वळवलाय. या बॉलच्या पाठीमागे धावा मिळतील त्या 2 आहेत. म्हणजे येणारे बॉल आता 13. धावा बनवायच्या आहेत 30. 13 बॉल 30 ची गरज आहे. सामने हो मंजिल तो रास्ता ना मोड़ना, हर कदम में मिल जाएगी कामयाबी तुझे, तू संघर्ष का मैदान यूं ही ना छोड़ना. 13 बॉल विजयासाठी बनवायचे आहेत धावा 30. कार्तिक तयार. चांगला फटका खेळला. एक हा आणखीन एक चांगला फटका खेळलाय. धावा किती मिळतील. एक धाव पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न होतोय आणि हो तिसरी पण मिळेल का. नाही 2च मिळतील. धावसंख्या आहे धावफलकावरती आता 2 षटकांच्या अखेरीस 14. येणारे 12 बॉल विजयासाठी बनवायचे आहेत धावा 28. 12-28 चा थरार मैदानाच्या आतमध्ये रंगू लागलेला आहे. चांगला सामना मैदानाच्या 12-28 अशी मॅच आहे. चला दोन्ही संघांना विनंती आपण घाई करा. सायंकाळचे आता वाजलेले आहेत 6:47 अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. आकाश बांद्रे ओव्हर नंबर 3 मध्ये आलेले आहेत. येणारे 12 बॉल विजयासाठी बनवायचे आहेत 28 धावा. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात होतीये. स्ट्रायकर एंडला हेमंत शिंदे. जंबो तयार. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. नाखुश आहेत आपल्या फटक्यावरती. 11 बॉल 28 ची गरज आहे. मंजिल मिलेगी तू रास्ते पे चल तो सही, राह बनेगी तू आज कुछ कर तो सही. आणि आज काहीतरी करावं लागेल. या मॅच मध्ये लढावं लागेल. येणारे 11 बॉल वळवलाय ऑन साइडला. एका दुसरे मोठे फटके फार गरजेचे असतील वॉरियर्सला. या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती होईल की नवा इतिहास याची उत्कंठा शिगेला जाऊन पोहोचलेली आहे. यावेळेला नवीन चॅम्पियन संघ मिळेल का की पुन्हा एकदा पर्व क्रमांक 3 गतवर्षीचा चॅम्पियन संघ उचलेल का. आता इथून पुढे विजयासाठी धावा बनवायच्या आहेत. ते समीकरण उरलेलं आहे. 10 बॉल 27 ची गरज. फटका समोर खेळलाय. क्षेत्ररक्षक जातील. 4 धावा की 2 धावा मिळतील. 1 धाव पूर्ण केली आहे आणि ती एकच या बॉलच्या पाठीमागे मिळेल. बनवायचे आहेत 26. येणारे बॉल 9. असा रंगलेला एक रोमांचक सामना. दर्द सबके एक जैसे मगर हौसले सबके अलग अलग है. कोई हताश होकर बिखर जाता है तो कोई संघर्ष करके निखर जाता है. तो संघर्ष आज करावा लागेल. 9 बॉल शिल्लक आहेत. धावा बनवायच्या आहेत 26. 9 बॉल 26 चा थरार. मॅच बनू शकते. बॉलर तयार आकाश. बॅटची कडा. बॉल डिक्लेअर झोन मध्ये जाईल का नाही. एक सिंगल धाव पूर्ण केली आहे. आता 25 बनवावे लागतील आणि येणारे बॉल शिल्लक आहेत 8 बॉल 25 ची गरज आहे. प्रत्येक वादळ मी पाहिलेलं आहे. माझ्यात आत्मविश्वास आहे. पायाखाली जमीन, पाठीशी आकाश आहे. धरतीवरती पाय रोवून मी सह्याद्री सारखा ताट उभा आहे रे. जाऊन सांगा त्या वादळाला क्रिकेट वेड्याची तुझी गाठ आहे. आणि अखेरकार
विकेटचं पतन. हेमंत शिंदे जम्बो माघारी. फलंदाज स्टंपिंग आउट. सात बॉल 25 ची गरज आहे या मॅच मध्ये. 7 बॉल 25. मॅच जिंकली जाऊ शकते. येणाऱ्या फलंदाजाला आक्रमण करावं लागेल. फिक्र करता है कि तू फिक्र से होता है क्या, कर ले खुद पे भरोसा फिर देख होता है क्या. स्वतःवरती विश्वास असेल ना, अशक्यही गोष्टी शक्य होऊ शकतात. बॉलर आकाश तयार आणि इथे बांधून ठेवलंय. आला तो डॉट. 6 बॉल विजयासाठी बनवायच्या आहेत आता वाळकेश्वर वॉरियर्सला. 25 धावा. 6 बॉल 25. मोठे फटके 2 ते 3 हवे आहेत तरच हा सामना बनवू शकतो. परंतु संपूर्ण प्रीमियर लीग आयोजन समितीने घेतलेली मेहनत, ज्यांनी स्पॉन्सरशिप केली त्या सर्वांचा आभार. आयोजन समितीमध्ये छोट्यापासून मोठ्यापर्यंत ज्यांनी मेहनत घेतलेली आहे त्यांचे आपल्याला आभार मानलं पाहिजे. खेळाडूंनी सहभाग घेतला त्यांचा आभार मानलं पाहिजे. जे क्रिकेट प्रेमी प्रेक्षक या स्पर्धेशी जोडले गेले त्यांचे आभार. क्रिकेटच्या प्रत्येक घटकाचा आभार मानलं पाहिजे. परंतु 6 बॉल 25 चा सामना. एका बाजूला बॅटिंग मध्ये कार्तिक तयार. सामना खेचून आणतील का. हेलिकॉप्टर सो खेळण्याचा प्रयत्न परंतु धाव मिळणार नाहीये. 5 बॉल 25 ची गरज. आज हिरो बनण्याची संधी चालून आलेली आहे कार्तिकला. 5 बॉल 25 मारल्या ना तर अख्खा संघ त्यांना डोक्यावरती घेईल. परंतु तो कारनामा आज करतील का. उजव्या स्टिच्या बाहेरचा बॉल. एक सिंगल. 10 या बॉलच्या पाठीमागे वाईट +1 बनवायचे आहेत 23. येणारे बॉल 5. 5 बॉल 23 धावांची आहे गरज. फटका चांगला खेळलाय परंतु या बॉलच्या पाठीमागे धावा किती मिळतील. षटकारांची नितांत गरज आहे. ज्या प्रकारे राम आणि गणेश शेलार यांनी बॅटिंग केली होती त्या बॅटिंगचं प्रत्युत्तर देणं फार महत्वाचं होतं. या बॉलच्या पाठीमागे काहीच धावा मिळतील ते आपण ऍड करूया. सामन्यावरची पकड श्रीराम योद्धाज या टीमची मजबूत होत चालली आहे. बॉल पाठीमागच्या बाजूला. एका धावेसाठी इथून पुढे बनवायचे आहेत धावा. येणारे बॉल शिल्लक आहेत 2 आणि धावा बनवायच्या आहेत 22. एका बाजूला वाळकेश्वर श्रीराम योद्धाज सुरेन कानोजिया यांच्या मालकीचा संघ आहे आणि या संघाने या मॅच वरची पकड मजबूत केली आहे. 2 बॉल 22 ची गरज. आता एका बॉलची औपचारिकता बाकी आहे आणि या पर्वाला पुन्हा एकदा इतिहास रचण्याची संधी श्रीराम योद्धाजला आलेली आहे. पहिल्या पर्वाचा विजेता होता वाळकेश्वर रॉयल चॅलेंजर. दुसऱ्या पर्वाचा विजेता होता वाळकेश्वर श्रीराम योद्धाज. आणि तिसऱ्या पर्वाचा आता विजयी कोण होणार. तिसऱ्या पर्वाचा विजयी कोण. एकदा आवाज जोरदार येऊ द्या. पुन्हा एकदा इतिहास रचला जाईल का. आणि हो पुन्हा एकदा इतिहास रचलाय. कदमों को रुकना मंजूर न था राह और भी तो है तय करना है तो क्यों ना हंसकर तय कर लो. जिंदगी एक सफर ही तो है. वाळकेश्वर प्रीमियर लीगचा सफर जिंकला आणि पुन्हा एकदा रचलाय. या प्रीमियर लीग मध्ये इतिहास. दुसऱ्यांदा या प्रीमियर लीगचं चॅम्पियन पद पटकवलंय वाळकेश्वर श्रीराम योद्धाज या टीमने. सुरेन कनोजिया यांच्या मालकी संघाने मारली बाजी. ओके आपण करेक्शन करूया. सर्वांनाच वाटलं सामना संपलाय परंतु हा ओके थोडीशी गडबड झाली. आपण करेक्शन करूया. 1 बॉल अजून बाकी आहे. ओके आणखीन हा नो बॉल आहे. क्षमस्व असावं थोडीशी गडबड झाली आणि पुन्हा एकदा मॅचला सुरुवात होईल. अजूनही बाकी आहे हा सामना. वाळकेश्वर वॉरियर्स आणि अखेरकार हा सामना जिंकलाय श्रीराम योद्धाज या टीम ने. कदमों को रुकना मंजूर न था राह और भी तो है तय करना है तो क्यों ना हंसकर तय कर लो. जिंदगी सफर ही तो है.
आणि वाळकेश्वर प्रीमियर लीगचा सफर जिंकलाय वाळकेश्वर श्रीराम योद्धा या टीमने सुरेन कानोजिया यांच्या मालकीय संघाने मारली आहे बाजी आणि पुन्हा एकदा इतिहास रचलाय. वाळकेश्वर प्रीमियर लीग पर्व क्रमांक 3 ची मारली आहे बाजी. दुसऱ्यांदा हा संघ या स्पर्धेमध्ये चॅम्पियन ठरतोय. हार्डलक टीम चांगले आपणही खेळलात. वाळकेश्वर वॉरियर्स आपल्या संघर्षाला सलाम आहे. 10च्या 10 संघ चांगले खेळले आणि 10च्या 10 संघांचं आपण मनपूर्वक आभार मानूया. आपण चांगले खेळलात.